आपण बघणार आहोत या घडीची सगळ्यात मोठी बातमी। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये विरोधी अभियानामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आलंय। तब्बल 18 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे। माओवाद्यांची सगळ्यात लढवई बटालियन असलेल्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी या PLGA बटालियनमध्ये सक्रिय असलेल्या 4 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले। यातील 2 माओवाद्यांना प्रत्येकी 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं होतं। या संपूर्ण 18 माओवाद्यांवर 40 लाख रुपयांचं बक्षीस आहे। या जहाल माओवाद्यांचा समावेश असून सुरक्षा दलांकडून वाढणाऱ्या सततच्या दबावातूनच या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं सांगितलं जात आहे। 18 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। छत्तीसगड सुकमा इथून ही बातमी आहे। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। कोकणात जाताना मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमधून होणारा प्रवास यंदा देखील कायम राहणार आहे। मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळालं, त्यामुळे वाहन चालकांमध्ये प्रवाशांमध्ये नाराजी आहे। नागपूर शिक्षण विभागातील शिक्षक भरती घोटाळा नागपूर विभागापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रभरात घोटाळा झालाय, त्यामुळे घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबोले यांनी केली आहे। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा गावात उभारण्यात आलेल्या सौर कृषी योजनेअंतर्गत 9 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय। या सौर प्रकल्पाचा थेट 2800 शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे। पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा आरोप एका आरोग्य अधिकाऱ्याने केला आहे। पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मेळघाटातील सेमाडोह वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोलकासमध्ये जयश्री, लक्ष्मी, सुंदरमाला आणि चंपकली अशा हत्तींची उन्हाळ्यामध्ये खास सोय केली जाते। एका हत्तीणीला 10 किलोच्या पोळ्या लागतात, तर खास फळांचा आहार तिला दिला जातो। नाशिकमधील जिंदाल पॉलिफिल्म या कंपनीतील आग प्रकरणात औद्योगिक सुरक्षा विभागाकडून कंपनीला क्लोजर नोटीस बजावण्यात आलेली आहे। तातडीने कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।